कार्तिक शुद्ध प्रतिपदेला मुकुंद भालेरावांनी हिमालयन विल्डरनेस ही कविता पाठवली आणि आज त्यांनी कविता वाचली का म्हणून विचारलं आणि म्हणून हा व्हिडिओ. मुकुंद भालेरावांचा परिचय लाईफ पॉझिटिव्हच्या प्रेक्षकांना, दर्शकांना, चाहत्यांना झालेला आहे. मुकुंद भालेराव यांनी 2 एप्रिल 2024 ला गोव्यामध्ये लिहिलेली ही कविता आहे. आणि विरोधाभास कसा आहे, लोक गोव्यामध्ये कशाला जातात हे जगद्विख्यात आहे, जगजाहीर आहे. गोवा ही भूमी सांस्कृतिक भूमी असली, गोवा ही भूमी धार्मिक भूमी असली तरी पाश्चिमात्य संस्कृतीच्या आणि पोर्तुगीज संस्कृतीच्या प्रभावामुळे गोव्याची आधुनिक पिढीनी स्वतंत्रपणे वेगळी भोगवादी ओळख करून दिलेली आहे. आणि या भोगवादी गोव्याच्या संदर्भामध्ये हिमालयाची आठवण होणे आणि हिमालयाच्या अनुभवावर कविता लिहिणे, ज्या ठिकाणी माणूस जायला धजावत नाही, ज्या ठिकाणी फक्त भारतीय सैन्य दलाचे सैनिक अत्यंत कडाकाच्या विपरीत परिस्थितीमध्ये, ऑक्सिजन विरहित स्थितीमध्ये कार्य करतात देशरक्षणाचे, आणि साधू संत महंत योगी परमात्म्याच्या शोधासाठी, चिंतनासाठी, तपासाठी ज्या ठिकाणी जातात तो भाग म्हणजे हिमालय. अनकॉन्कर्ड टेरेन, विल्डरनेस चा अर्थ आहे. बघूया आपण कविता. कविता मूळ स्वरूपात इंग्रजीमध्ये आहे, ती डाव्या बाजूला दिलेली आहे. उजव्या बाजूला त्याचं संस्कृत रूपांतर करून दिलेलं आहे. आपण सुज्ञ आहात, तज्ञ आहात, ज्ञानी आहात, त्यामुळे फार मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. हिमालयन विल्डरनेस कवीचं एक भाकीत आहे, स्वतःबद्दलचं वर्णन आहे, स्वतःबद्दलचं की मी कोण आहे, को अहम असा प्रश्न वैदिक वाङ्मयामध्ये साधकाला नेहमी विचारला जातो. गुरु विचारतो की को अहम, आणि त्याचं उत्तर असतं अहम ब्रह्मास्मी. परंतु या ठिकाणी कवीचं स्वतःबद्दलचं जे अभिमत आहे ते या पहिल्या कडव्यात दिलेलं आहे. आणि कवी अगदी निशंकपणे कबूल करतो आहे, आय एम नॉट अ हर्मिट, नॉर एम आय an ascetic sannyasi, but wish to feel the moment of life of those secluded souls. Secluded souls, alliteration चा वापर फार सुंदर केलेला आहे कवीनी. So once I went wandering to higher ridges of Himalayas utmost poyous Gomukha at an altitude of 4023 meters.
4023 मीटर उंचीवर लेखक गेलेला आहे आणि तो वाचकांना तेवढ्या उंचीवर गेल्यावर काय वाटतं आणि कसं वातावरण असतं, कसं पर्यावरण असतं, कसं दिसतो हिमालय, हे शब्दातून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. असं म्हटलेलं आहे, जे न देखे रवी ते देखे कवी. बघू कवीला हिमालयाच्या त्या गिरीशिखरांबद्दल काय सांगायचं आहे. It was a chilling early morning with sub-zero 17 degrees Celsius frozen all along everything flora and fauna. कवी त्या ठिकाणचं तापमान आपल्याला सांगतो आहे sub-zero 17 degrees. एवढ्या तापमानामध्ये त्या ठिकाणी सैनिक काम करतात, ही एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, जाणीव करून द्यायची आहे, संवेदनशील होऊन समजून घ्यायचं आहे. आणि तेवढ्याच कडाक्याच्या शरीर गोठवून टाकणार, मन गोठवून टाकणार, निर्मनुष्य असलेला, निरव शांतता असलेला परिसर आणि त्या परिसरामध्ये परमात्म्याच्या शोधासाठी जाणारे संत, महंत, योगी कसे राहत असतील याचा विचार करायला हवा. I walked through fearless. Look at the mental attitude of the poet. The poet is fearless. Though he is trembling, though he is shivering. आणि त्या हिमालयाच्या हिमाच्छादित उंच गिरी शिखरांवर जंगल आहे. द थिक टॉल वुड्स. वुड्स अनेक वचनी शब्द आहे, तो जंगलासाठी वापरला जातो. द थिक टॉल वुड्स. बघा, टीचा वापर, अलिटरेशनचा वापर कवीने केलेला आहे. an intense desire to reach. इंटेन्स डिझायर, कवीची आंतरिक इच्छा जी आहे, तीव्र इच्छा आहे की गंगा ज्या ठिकाणावरून उगम पावली त्या गोमुखाला जायचं आणि त्याचं दर्शन घ्यायचं. आणि गंगा कोणची? त्या गंगेला पौराणिक रेफरन्सेस, मायथॉलॉजिकल रेफरन्सेस कवी देतो आहे की सगळ्या आपल्या पूर्वजांना पावन करण्यासाठी, मुक्त करण्यासाठी, आणि केवळ तो हेतू नाही आहे, स्वार्थी हेतू नाही आहे भगीरथाचा, तर भगीरथाने मानवतेवर करून ठेवलेले उपकार आहेत की गंगा तिथून पृथ्वी तलावर आणली. गंगा स्वर्गातून शंकराच्या जटेमध्ये आली आणि शंकर ज्या ठिकाणी निवास करतो आहे त्या कैलासातून ती हिमालयात आली. त्या हिमालयाच्या गोमुखातून तिचा उगम झाला आणि इट इज प्युरिफाईंग भारतीयाच. आता भारतीयासोबत ज्यांनी गंगाला आणलं त्या भगीरथाची ही आठवण आपल्याला करायला हवी. आणि म्हणून भगीरथ प्रयत्न म्हणजे न थकता, न निराश होता, सातत्यपूर्वक पूर्वजांच्या उद्धारासाठी केलेले प्रयत्न
म्हणजे भगीरथ प्रयत्न. That day I got up at ब्रह्म मुहूर्त. आणि जर तुमची झोप जर सकाळी 3 ते 5च्या मध्ये ब्रेक होत असेल आणि तुम्ही उठत असाल तर उठून बसा, सहजासनावर बसा आणि परमात्म्याचं चिंतन करा. ज्या लोकांना ब्रह्ममुहूर्तावर जाग येते ते परब्रह्माच्या जवळ असलेले लोक आहेत हे लक्षात घ्या. आणि कवी त्या तीव्र इच्छेने सकाळी 3:30 वाजता उठला आणि विपरीत परिस्थितीमध्ये आपल्याला चालायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे, ती जी ओढ आहे, म्हणून ते जे करेज लागतं, इट रिक्वायर्स nerve, it requires strong willpower to bring your body, mind, brain together to conquer something unsurmountable, unconquerable. आणि म्हणून मस्टरिंग हा सुंदर शब्द करेजसाठी त्याने वापरलेला आहे. Mustering all courage. Look at the word all courage. I can to experience the ablution. अतिशय सुंदर शब्द वापरलेला आहे. अनुभव, अनुभव, तो स्वर्गीय अनुभव, जो शब्दातीत आहे असा अनुभव, त्याच्यासाठी कवी हा शब्द वापरतो आहे. It was Himalayan glacier, Himanaga, Himalayan glacier, thick and white, refracting and reflecting. Look at the alliteration. कवी यामध्ये अनुप्रासाची पखरण करतो आहे. रिफ्रॅक्टिंग अँड रिफ्लेक्टिंग. आणि तो अनुप्रासाचा वापर बघा, RE आणि F आणि शेवटी CTING. बघा किती सुंदर विचार आहे. म्हणून कवी हा कवीचा प्रांत जो आहे अलिटरेशन वापरण्याचा, तो अफलातून आहे. त्याची दाद द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला ही कविता शांतपणे वाचायला हवी. रिफ्रॅक्टिंग अँड रिफ्लेक्टिंग द पॉवरफुल सनरेज. एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा सूर्य उगवतो आहे आणि तो म्हणून त्या सनरेजला पॉवरफुल म्हटलेला आहे. पॉवरफुल म्हटलेला आहे. ऑल अक्रॉस फ्रोझन ग्लेसियर्स. त्या फ्रोझन ग्लेसियर्सच्या पार्श्वभूमीवर सूर्योदय होतो आहे. आणि तो कसा दिसत असेल हे कवीनी आपल्याला मनामध्ये आठवायला सांगितलेलं आहे. काही गोष्टी या रसग्रहणामधल्या काही गोष्टी या वाचकांसाठी ठेवायच्या असतात आणि कवीनी त्या ठेवलेल्या आहेत. याबद्दल कवीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. I dipped in the chilled frozen water to shiver and quiver. पुन्हा alliteration बघा. Shiver, व्हर, व्हर, shiver and quiver. But when I came up, I could not believe my eyes to see that mesmerized, pleasing, glittering, golden rain. Look at the last two lines and look at the choice of words. Look at the sound that those words create. ओनोमोटोपोइया नावाचा एक अलंकार आहे. ओनोमोटोपोइया ही शब्द त्याच्या उच्चारातूनच अर्थ सांगतात आहेत आणि तो अर्थ आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे.
शांतपणे वाचा, शांतपणे वाचा, गूढ अर्थ समजून घ्या, शब्दाच्या पलीकडचा अर्थ समजून घ्या. It was purer than gold and brighter than the brightest. सुवर्णापेक्षा शुद्ध काय, तर तो क्षण. आणि चकाकणाऱ्या गोष्टींपेक्षा आणखीन चकचकीत काय, तर तो क्षण. सूर्याची किरण, लक्षावधी किरण, त्या थंड -17 मध्ये सूर्य तळपतो आहे आणि त्या हिमशिखर आच्छादित करून टाकतो आहे आपल्या रंगाने. At the time, my mind suddenly deep dived in the Rigveda आणि त्या अतिशय अलौकिक नैसर्गिक सौंदर्याच्या अप्रतिम देखाव्यामध्ये कवीला ऋग्वेद आठवतो. हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण कवी भारतीय आहे आणि भारतीयांच्या रक्तामध्ये वेदांत आहे, वेदांत आहे. आणि म्हणून तुकाराम असं म्हणतात, वेदांचा तो सार आमासची ठाव, इतरांनी व्हावा भार माथा. इतरांनी भार व्हावा पुस्तकांचा, पण वेदांचा सार आम्हाला माहिती आहे असा तुकारामासारखा माणूस, संत, जगद्गुरु सांगतो आहे. आणि त्याचीच प्रचिती कवी देतो आहे. डीप डाइव्ड इन ऋग्वेदा अँड रिकॅपिच्युलेटेड त्या सगळ्या नयनरम्य मनोहर चिलिंग अशा वातावरणामध्ये ऋग्वेद आणि ऋग्वेदाची ती ऋचा आठवणं ही साधी गोष्ट नाही आहे. कवीवर एक दैवी वरदहस्त आहे. आणि म्हणून तर हिरण्य गर्भाचं सुक्त कवीला आठवलेलं आहे. ते सुक्त कोणचं आहे ते शेवटच्या कडव्यामध्ये आहे. ते वाचून घेऊया आणि त्या सुक्ताचा अर्थ बघूया. Indescribable, encrypted, magnanimous, mesmerizing, impromptu, the sermon of life giver of our cosmos. आणि त्या हिरण्यगर्भ सुक्तासाठी कवींनी एपिथेट्सची पखरण केलेली आहे. 1 2 3 4 5 एपिथेट्स वापरलेले आहेत. त्या एपिथेट्सचा अभ्यास करा. माय हार्ट ऑटोमॅटिकली स्टार्टेड चांटिंग. आणि ते हिरण्यगर्भ सुक्त ऋग्वेदातलं या ठिकाणी कवी उद्धृत करतो आहे. यस्य मे हिमवंतो महित्वा यस्य समुद्रम रसया सहाहु यस्य मा परदिशो यस्य बाहु कस्मै देवाय हविषा विधेम. हविषा विधेम, आहुती द्यायची आहे. कोणत्या देवाला आहुती द्यायची हा प्रश्न पडलेला आहे. कस्मै देवाय. आणि देव कसा बघा. हे सुक्त म्हणजे सृष्टी, चैतन्य आणि ईश्वर
या त्रिकुटाचा अनंत संवाद आहे. आणि हा संवाद मानवाला आपल्या अंतरात्म्यातील दैवी शक्ती ओळखायला प्रवृत्त करतो आहे. ज्याने हिमवंतो म्हणजे पर्वत, समुद्रम म्हणजे समुद्र, सप्त समुद्र आणि दश दिशा यांचं निर्माण केलेलं आहे. त्याचे बाहू कसे असतील? सर्व दिशांमध्ये, दश दिशांमध्ये व्याप्त त्याचे बाहू आहेत. आणि तो देव कोणचा? त्या देवाला कोणत्या नावाने बोलवायचं? हा एक प्रश्नच आहे. तो देव एकच आहे, त्याचे नाव अनेक आहेत आणि त्या अनंत व्यापकता सर्वत्र भरलेल्या चैतन्याची जाणीव आपल्याला करून त्या परमात्म्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याला आपण हवन, समिधा भावपूर्ण रीतीने अर्पण करूया आणि अग्नीला विनंती करूया की हे अग्नी देवा, तुझ्या ज्वालांतून मी दिलेली ही आहुती त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकापर्यंत पोहोचव आणि माझा संदेश पोहोचव. आणि माझा संदेश आहे तो ज्ञानेश्वरांचं पसायदान, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांची. धन्यवाद.